नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात, गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त. आरबीआयनं पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, निर्देशांक 516 अंकांनी गडगडला. जे रुग्णालय संप प्रकरणी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. आणि ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणारी देशातली पहिली दिल्ली आग्रा गतिमान एक्सप्रेस आजपासून सुरू. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नोएडा इथं केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि महिला यांच्यातील उद्योजकता वाढीला लागावी यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी 5100 महिलांना ई रिक्षाची सांकेतिक चावी पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली. या अभियानासंदर्भात सविस्तर माहिती देणारं एक वेब पोर्टलही सुरू करण्यात आलं असून या पोर्टलद्वारे इच्छुकांना आपल्या नावाची नोंदणी करण्यात येईल. तसंच यासंदर्भातल्या अन्य सुविधांचाही लाभ घेता येईल. या मोहिमेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना ₹1,25,000 कर्ज बँकांकडून मिळेल. या मोहिमेचा लाभ ज्या व्यक्ती घेतील त्या इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील अशी खास व्यवस्था यात करण्यात आली आहे. सभागृहात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे या संदर्भात अवमान करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आजही प्रचंड गदारोळ झाल्यानं सदनाचं कामकाज अध्यक्षांनी 2 वेळा स्थगित केलं. भाजपाचे आशिष शेलार यांनी सदनात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा मुद्दा माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. मात्र या संदर्भात सत्ताधारी सदस्य विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तर जयंत पाटील यांनीही अधिकृत चित्रीकरणाव्यतिरिक्त सभागृहात खासगी चित्रफीत काढल्याचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी काही चित्र फडकावली. दोन्हीकडच्या सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित चित्रफीत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समोर तपासून योग्य निर्णय घेऊ असं सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुबळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. धनगरांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत प्रेक्षकांनी घोषणा देऊन गोंधळ केला. यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढलं. राज्यात नागरी कमाल जमीन धारणा कायदा रद्द झाला असला तरी त्यातल्या काही शिल्लक राहिलेल्या तरतुदींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. या संदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. कायदा रद्द झाला म्हणजे त्यातल्या तरतुदीही रद्द व्हायला हव्यात, पण सध्या नागरी कमाल जमीन धारणा कार्यालयही अडवणुकीचं ठिकाण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. अशाच काही तरतुदींमुळे इमारतींचा पुनर्विकास होण्यात अडचणी निर्माण होतात. म्हणूनच राज्याच्या महाधिवक्त्यांचं यासंदर्भातलं मत 1 महिन्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर यासंबंधीचं धोरण जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतल्या जे रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबतच्या तक्रारींची शहानिशा करणं आवश्यक आहे. गरज पडल्यास या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता. विद्यार्थ्यांच्या तक्रारी खोट्या असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसंच सरकार डॉक्टर लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली. डॉक्टर लहानेंसारख्या माणसाला त्रास देणं योग्य नाही. जाणून बुजून अशा प्रकारचा त्रास देणारे लोक कलंक आहेत. अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी अशा भावना उपसभापती वसंत डावखरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. मार्डनं हा संप त्वरित मागे घेण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी असे निर्देश उपसभापतींनी दिले.
राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. घनकचरा व्यवस्थापनात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवणं, 14व्या वित्त आयोगाचा 50% निधी याच कामासाठी खर्च करणं अशा काही उपायांचा अवलंब करावा लागेल असं ते म्हणाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्क्यानं कपात करून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज जाहीर केलं. नवीन धोरणानुसार रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता 6.75% वरून 6.50% कमी होईल. मात्र रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे. सीआरआर म्हणजेच राखीव रोखतेच्या प्रमाणात कोणताही बदल झालेला नाही. रेपो दर कमी केल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल. देशात गुंतवणुकीला पोषक असणारं सध्याचं वातावरण आणि उत्पादन दरातील वृद्धी लक्षात घेता खासगी गुंतवणुकीचा पूर्ण क्षमतेनं वापर केला जावा यासाठी रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजन यांनी यावेळी सांगितलं. आर्थिक सुधारणा कार्यक्रमात सरकार योग्य दिशेनं वाटचाल करत असून त्यासाठी उचललेल्या पावलांचं राजन यांनी यावेळी स्वागत केलं. देशाचा आर्थिक विकासदर 7.6% राहील असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला. कर चुकवेगिरी करण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती उघड झालेल्या पनामा पेपर्स संबंधी कायदेशीर कारवाई नेमकी कशा पद्धतीनं करता येईल याचा तपास एका पथकामार्फत केला जाईल असं राजन यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावर्षी पर्जन्यमान चांगलं झालं तर रेपो दरात आणखी कपात होऊ शकते असं सूतोवाच रघुराम राजन यांनी केलं. रेपो दर कमी केल्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला वेग येईल तसंच अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल असंही राजन यावेळी म्हणाले. या नवीन धोरणाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्वागत केलं असून बँकांना आपले व्याजदर कमी करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेनं या आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर कमी केल्यामुळे बाजारात उत्साह निर्माण होईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रत्यक्षात गुंतवणूकदारांनी आपला हात आखडता घेतला. बँका, बांधकाम आणि स्वयंचलित वाहनांच्या कंपन्यांचे समभाग चांगलेच कोसळले. त्यामुळे आज दिवसअखेरीस मुंबई शेअर बाजारानं 516 अंकांची घसरण नोंदवली आणि निर्देशांक 24,883 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 155 अंकांनी गडगडून 7,603 वर बंद झाला. ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या देशातल्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसनं आज हजरत निजामुद्दीन ते आग्रा दरम्यानचं अंतर केवळ 100 मिनिटात पार केलं. गतिमान एक्सप्रेसचा आज शुभारंभ झाला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सकाळी हजरत निजामुद्दीन स्थानकात या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रवासी लाऊंजचंही उद्घाटन करण्यात आलं. या वेगवान रेल्वेगाडीत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असून डब्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. 12 डब्यांच्या या गाडीत रेल्वे सुंदर्याही आहेत. शुक्रवार वगळता आठवड्याचे इतर सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्यात आली आहे. देशात हवाई संपर्क यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी 25 प्रादेशिक विमानतळांचा विकास करण्याची योजना सरकारनं तयार केली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं एका चर्चासत्रात दिली. देशातील पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांविषयी जेटली यांनी माहिती दिली. 15 विमानतळांचा विकास राज्य सरकारांतर्फे तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीनं 10 विमानतळांचा विकास करण्याची योजना आहे. देशातील छोट्या विमानतळांवरील एकंदरीत 160 धावपट्ट्यांचा वापर सध्या केला जात नाही. त्यांचा वापर नवीन योजनेनुसार होऊ शकेल असंही जेटली यांनी यावेळी सांगितलं. एकूणच विमानतळांच्या विकासासाठी दीर्घकालीन योजनेची आणि निधीची गरज असल्याचंही जेटली म्हणाले. लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून लातूरला मिरजेहून रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मिरज इथं पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात आज आयोजित केलेल्या आढावा बैठकीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. रेल्वेनं पेयजल पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या टँकर सफाईची सुविधा राजस्थानमधील कोटा इथं उपलब्ध आहे. त्यामुळे स्वच्छ होऊन टँकर आले की 4 दिवसात तयारी करून मिरजेहून पाणी वाहून नेणारी रेल्वेगाडी येत्या 15 दिवसात सोडण्यात येईल असं यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं.
5 दशलक्ष लिटर पेयजल वाहतूक करण्यासाठी 2 रेल्वे गाड्या वापरण्यात येणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकता असेल तोपर्यंत रेल्वेनं नियमित पाणी पुरवण्यात येईल असंही सांगण्यात आलं. यावेळी पाणीपुरवठा खात्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव गोविंद राज आदी उपस्थित होते. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर इथल्या पर्यटन व्यवसायातही वृद्धी होईल आणि त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा आर्थिक विकासही होईल. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत सुद्धा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अवघड काम कोकण रेल्वे महामंडळानं यशस्वी करून दाखवलं आणि आता जम्मू काश्मीरच्या पर्वतराजीत रेल्वे मार्ग उभारण्याचं काम कोकण रेल्वे महामंडळानं हाती घेतलं आहे. या आव्हानात्मक प्रकल्पात मदत होत आहे ती स्थानिक अकुशल कामगारांची. या कामगारांना सध्या घराच्या जवळच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यहाँ पे काम करने से पहले यहाँ पे कोई काम नहीं था, मतलब छोटा मोटा काम मिलता था तो उसमें क्या 3-4 लोग करते थे, बाकी जो जितने भी लोग हैं तो बाहर जाके कहीं जम्मू हो गया, जहाँ कटरा हो गया, जहाँ दिल्ली वगैरह वहाँ पे जाके काम करते थे. अभी यहाँ पे काम आने की वजह से मतलब बहुत लोगों को सुविधा मिल गई है. अभी घर में मतलब घर के पास ही काम करके और घर के में पैसे कमा के शाम को अपने घर में जाके रह सकते हैं. काश्मीर या निसर्गरम्य ठिकाणाचं पर्यटकांना कायमच आकर्षण वाटतं. हा रेल्वे मार्ग पर्यटकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुलभ, गतिमान आणि स्वस्त होणार आहे. आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी इथल्या पर्यटकांशी संवाद साधला. याच्यामध्ये ना रेल्वेचं जर सहकार्य असलं तर जेणेकरून पब्लिकला लवकरात लवकर इथं पोहोचता येईल. आता बाय बॉम्बे टू श्रीनगरमध्ये फ्लाईटने यावं लागतं. तिथून पुढे प्रायव्हेट गाडी त्यांच्याच गाडीमध्ये आपल्याला बसावं लागतं. त्यानंतर त्या पद्धतीनंच ते टुरिस्ट अँड काश्मीरचे जे सरकार आहे किंवा तिथलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे यावं लागतं. त्यामध्ये पैसे पण जास्त जातात, पण बघण्यासाठी तर यावं लागतं, कारण हा भारताचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा बघितल्यानंतर थोडं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असं वाटतं. पर्यटन वृद्धी, नव्या रोजगाराच्या संधी, त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विकास आणि पर्यायानं देशाचा विकास करणारा हा रेल्वे मार्ग अतिशय महत्त्वाचा आणि आव्हानात्मक आहे. मेघालय, आसाम आणि ईशान्य भारताला आज दुपारी 1:12 भूकंपाचा धक्का बसला. मेघालयात पूर्वेकडील गारो टेकड्यांवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 5.4 तीव्रतेच्या या भूकंपामुळे जीवितहानी अथवा नुकसान झाल्याचं वृत्त नाही. हवामान बदल, पाण्याचं दुर्भिक्ष्य, पीक पद्धतीतील बदल यांचा विचार करूनच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना लागू केली आहे. त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी आज केलं. सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी केंद्रामध्ये पीक विमा जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो. या गोष्टी टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार असल्याचंही खासदार बनसोडे यांनी सांगितलं. यावेळी कमी पाण्यावरील शेती, शेतीला पूरक व्यवसाय, पशुपालन योजना, बदलती पीक पद्धती, सेंद्रिय शेती या विषयांवर आधारित कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं पैठण रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्रात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याचं आज उद्घाटन झालं. मेळाव्यात पीक विमा योजनेबरोबरच विविध कृषी योजना, सोयाबीन, तूर पीक पद्धती, मृदा आरोग्य पुस्तिका, खरीप हंगामाची पूर्वतयारी, पशुसंवर्धन विकास योजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियानाला आज प्रारंभ झाला. यावेळी दीपक पटेल यांनी परंपरागत कृषी विकास आणि सेंद्रिय शेती या विषयांवर मार्गदर्शन केलं. यावेळी पीक विमा योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी जनजागृती मेळावा आणि प्रदर्शनाचं आयोजन आज करण्यात आलं होतं. नवीन पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तसंच बटाईने शेती करणाऱ्यांनाही होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
नंदुरबार जिल्ह्यातील शेतजमीन 100% सिंचनाखाली आणण्यासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत, अशी माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी आज नंदुरबार इथं दिली. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या योजनेतील प्रत्येक घटकांची जबाबदारी निश्चित केली आहे, त्यामुळे विम्याची रक्कम मिळण्याची शाश्वती आहे. परिणामी शेतकऱ्यांचा विकास साधला जाणार आहे, असं गावित यांनी सांगितलं. निर्यातक्षम केळीचे शास्त्रोक्त उत्पादन कशा पद्धतीनं घेता येतं याविषयी कृषीतज्ञ के.बी. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात कृषी मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रीय शाश्वत कृषी विकास योजनेची माहिती देण्यात आली. आणि आता हवामान वृत्त. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान ढगाळ आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तसंच पुणे परिसरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात नांदेड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यात पाऱ्यानं 40 अंशाचा आकडा पार केला आहे. काल सर्वात अधिक तापमान अकोला इथं 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 25, नागपूर 41-25, पुणे 37-22, औरंगाबाद 37-23, नाशिक 35-23, कोल्हापूर 35-25, रत्नागिरी 33-24, सोलापूर 38-27 आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर. रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात. गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त. आरबीआयनं पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण. निर्देशांक 516 अंकांनी गडगडला. जे रुग्णालय संप प्रकरणी डॉ. तात्याराव लहाने यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याची आरोग्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. आणि ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणारी देशातली पहिली दिल्ली आग्रा गतिमान एक्सप्रेस आजपासून सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पनामाचा आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा वित्तीय घोटाळा उघडकीला आला आहे. या घोटाळ्याचं स्वरूप, व्याप्ती आणि त्याचा भारताशी असलेला संबंध तसेच त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.